नमस्कार. हा एक गेट 2023 मधला अजून एक प्रॉब्लेम आहे जो मॅथमॅटिकल फिजिक्स मधून येतोय, मॅट्रिक्स वरचा आहे. सो इथं बघा काय प्रश्न दिलाय की एक मॅट्रिक्स दिलेला आहे 2 डायमेन्शन मध्ये. तो एक टेन्सर आहे 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम मधला रँक 2 टेन्सर, आणि द कोऑर्डिनेट सिस्टीम इज रोटेटेड बाय एन अक्यूट अँगल थीटा. सो सपोज हा आपला ओरिजिनल एक्स आणि वाय आहे, तर ह्याला रोटेट केलेला आहे. सो फॉर एक्झाम्पल हे आहे, ओके, हा वाय प्राइम आहे, इथं एक्स प्राइम आहे. सो हा जो अँगल आहे हा काय आहे, थीटा आहे. तर आता न्यू कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये हा जो टेन्सर आहे तो कसा दाखवला जाईल. तर आता बघा, हा टेन्सर म्हणजे काय बघा, कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स आहे. हा एक्स कॅप म्हणू शकता तुम्ही, एक वाय कॅप म्हणू शकता, याचं कॉम्बिनेशन आहे. किंवा एक इन जनरल कुठलाही तुम्ही आपण एक वेक्टर घेऊया. सपोज हा ए बार हा एक वेक्टर आहे, तर हा आधी एक्स आणि वाय कोऑर्डिनेट मध्ये दिसत होता. तर आता ह्याचे जे कोऑर्डिनेट आहेत ते एक्स प्राइम आणि वाय प्राइम मध्ये काय असेल, हा असा थोडक्यात क्वेश्चन आहे. तर आता इथं बघा, हा जेव्हा रोटेट होणार आहे, हा ए मात्र रोटेट झालेला नाही. हा वेक्टर आहे, तो वेक्टर तसाच आहे, फक्त आपली कोऑर्डिनेट सिस्टीम जी आहे ती मूव्ह झालेली आहे. ह्याचा अर्थ ह्याचं जे काही मॅग्निट्यूड आहे ते सेम असलं पाहिजे, आणि इन केस ऑफ टेन्सर त्याचा डिटर्मिनंट जो आहे तो सेम असला पाहिजे. आता ह्याच्यात आपल्याला काय आहे, हा रोटेशन मॅट्रिक्स आपल्याला थोडक्यात बघायचा आहे. तर रोटेशन मॅट्रिक्सचा जे डिटर्मिनंट आहे तो काय असतो, नेहमी 1 असतो. सो त्यामुळे आपल्याला काय आहे बघा, ह्याच्यामध्ये असा मॅट्रिक्स शोधायचा आहे आपल्याला की ज्याचा डिटर्मिनंट हा 1 आहे. सो बघा इथं 0 मायनस मायनस प्लस साइन इंटू कॉस. सो इथं 0 येत नाहीये. इथं बघा साइन स्क्वेअर, इथं मायनस आहे, सो मायनस कॉस स्क्वेअर. सो मायनस साइन स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर, मायनस जर कॉमन काढला, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज 1, पण हा काय आलाय -1 आलेला आहे. इथे बघा साइन स्क्वेअर मायनस मायनस प्लस कॉस स्क्वेअर. सो साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर विल गिव्ह यू 1. सो दिस मस्ट बी द करेक्ट ऑप्शन. सो ह्या पण चेक करून बघा, हा मायनस साइन कॉस होणार आहे, ओके, हा 0 आहे. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन.